म्हणजे हे जे बाहेरनं आले सगळे अब्दाली बिब्दाली हे बाबर बिबर हे सगळे कोण कोण आले इथं, त्यांच्या तिकडे देखील सांगितलं जातं की मराठा साम्राज्य जे एवढंसं होतं त्यांच्याकडून काहीतरी शिका. त्यांना समजलं की नक्की काय करायचं आहे. म्हणजे काय शिवाजी महाराज काय सगळंच अगदी स्वतःच घेऊन नाही आले, ते देखील शिकले, तेव्हा ते मोठे झाले. पण बाळासाहेब ठाकरे अशी व्यक्ती होती त्यानं खरोखर समाजामध्ये म्हणून एवढं नाव झालं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एकमेव असा राजकारणी असेल जो तरुण पिढीला सांगत असेल की बाबांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका. बाकीचे दादा मामा काका रोज कार्यकर्ता फिरून आला की संध्याकाळी ठेल्यावर बसवते ते खायला प्यायला, पे द्यायला, मर तिकडं तुझी काय आयुष्याची वाटोळ होईल ते होईल. आता त्यांनी असं नाही सांगितलं की फक्त मशिदीवरचे भोंगे काढा. त्यांचा सरळ विरोध होता की म्हणजे तुम्ही अंगावर आल्यानंतर आम्ही अंगावर येऊ. हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं. त्याच्यानंतर बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात की व्यसन असं पाहिजे की ये म्हणता आलं पाहिजे आणि जा म्हणता निघून गेलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे यंगिस्तान या मराठी पॉडकास्टमध्ये. खरं तर हे पॉडकास्ट चॅनल आपण एक नवीन स्टार्ट केलेलं आहे. कोणासाठी? तर आपल्या मराठी तरुणांसाठी. हेतू एकच आहे की आपल्या मराठी तरुणांसाठी हे एक हक्काचं व्यासपीठ व्हावं म्हणून. आणि जर आपण मराठी तरुणांबद्दल बोलतो आहे तर आजचा जो पहिला एपिसोड आहे त्यासाठी आपण एक स्पेशल गेस्ट बोलवलेले आहेत, ज्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे मराठी माणूस प्रदीप या नावाने. तर प्रदीप भाऊंना आपण या पहिल्या एपिसोडसाठी आज बोलवलेलं आहे. तर प्रदीप भाऊ, तुमचं स्वागत आहे आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. येस. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे की आजची मराठी तरुण पिढी आहे, त्यांना जर त्यांच्या आयुष्यात जर ग्रो करायचं असेल तर त्यांनी असं कुठलं व्यक्तिमत्व आहे की ज्याचा आदर्श त्यांनी घेतला पाहिजे? म्हणजे असे कोणते मल्टिपल सांगू शकतात तुम्ही? मल्टिपल सगळेच आहेत, पण मी एक खास करून सांगेन छत्रपती शिवाजी महाराज. कारण ते व्यक्तिमत्व असं होतं की त्यांनी फक्त लढाया नाही केल्यात, तर त्यांनी स्वराज्य कसं उभं करायचं आहे. आता आपल्याला तरुणांना मोठं व्हायचं तर आपण काय म्हणतो की मी माझं साम्राज्य कसं मोठं करेन. साम्राज्य म्हणजे मला कसं माझं घर, माझ्याकडे कसं सगळ्या गोष्टी येतील. तर तसंच त्याच धर्तीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आता हे तर आपल्याला स्वतःसाठी करायचं असेल, पण त्यांनी रयतेसाठी केलं. पण त्यातल्या प्रत्येक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जे काही त्यांचं मॅनेजमेंट होतं, तुम्ही जर त्यांचं मॅनेजमेंट शिवाजी द मॅनेजमेंट गुरु ते एक पुस्तक वाचलं तर तुम्हाला समजून जाईल की हा माणूस फक्त काय राजा नाही आहे, हा माणूस इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, हा माणूस अभ्यासू आहे, हा माणूस लेखक आहे. ह्या माणसाला प्रत्येक क्षेत्रातलं सगळं माहिती आहे. आणि त्या सगळ्या मला असं वाटतं वाईट परिस्थितीला मात करून हा माणूस कसा राजा झाला, यानं कसं स्वराज्य यांनी निर्माण केलं, त्या सगळ्या गोष्टी फक्त मराठी तरुणांनी वाचल्या ना जरी आणि त्या आत्मसात केल्या, बस बाकी तुम्हाला काही कशाची गरज नाही आहे. कारण त्या एका व्यक्तिमत्वाच्या आधारेच बाकीचे सगळे महापुरुष पुढचे तयार झालेत आणि बनलेत. त्याच्यामुळं यांना सगळ्यांना वाचण्यापेक्षा फक्त डायरेक्ट टॉपच्याला वाचा, तुम्हाला सगळं समजून जाईल. आणि छत्रपती शिवाजी महाराज आत्ताच्या तरुणांच्या अभ्यासात नसणं किंवा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे आपलं दुर्दैव आहे. संपूर्ण जगामध्ये छत्रपतींचे धडे शिकवले जातात. संपूर्ण जगामधून लोक छत्रपतींना शिकण्यासाठी येतात. तुम्हाला माहीत नसेल तर आखाती देशांमध्ये म्हणजे हे जे बाहेरनं आले सगळे अब्दाली बिब्दाली हे बाबर बिबर हे सगळे कोण कोण आले इथं, त्यांच्या तिकडे देखील सांगितलं जातं की मराठा साम्राज्य जे एवढंसं होतं त्यांच्याकडून काहीतरी शिका. आपल्याकडं जे घडलंय आपल्या मातीतलं ते देखील आपण साधं म्हणू शकत नाही की अरे बाबा हे आपल्या महाराजांचं हे शिक. आम्ही गडांवरती जातोय कशासाठी? डबा भरून घेऊन जातात, चटई टाकून खायची प्यायची, हवा खायची, तिकडची निघून यायचं. किती जण सांगतात आमच्या मुलांना की अरे बघ हा बुरुज आहे, इथून खाली तोफगोळे मारले जायचे, इथून असे लढले जायचे. किती आम्ही माहिती देतो हाताच्या. त्यांनाच माहिती नसतं ते काय माहिती नाहीच ना. मी तेच सांगतोय, आम्ही किल्ले आमच्याकडे फिरायला भरपूर जण जात आहेत, मी सगळं ऑब्झर्व करतो. पण किल्ले फिरायला गेल्यानंतर खाली आल्यानंतर आमच्या ज्ञानात किती भर पडली त्या किल्ल्यातल्या, त्याचा इतिहास किती आम्ही वाचला हे आम्हाला माहितीच नाही आमच्या लोकांना. हे साधं उदाहरण घेतो, मी प्रतापगडाच्याच भागामध्ये राहतो. आम्हाला 7वी 8वीपर्यंत, आता आपल्याला दुसऱ्यांकडून कळल्याशिवाय आपण कशाला फिरतोय, गावाकडचे आम्ही खेड्याकडची लोक. बरोबर. 4थीला शिकवलं जाय तर अफजल खानाला असं फाडला आणि हे केलं ते केलं. पण आम्ही जेव्हा प्रतापगडला आमची सहल गेली, आम्हाला माहितीच नव्हतं की ही अफजल खानाची कबर आहे किंवा काय. आम्ही समजायचो हा बंगला कोणाचा आहे, हा कोणाचं घर आहे, बंगला कोणाचा आहे, आता तोडला तो समजा. मग त्याच्यामुळं शिक्षण, वस्तुनिष्ठ शिक्षण आमच्याकडे फार कमी आहे.
किल्ल्यावर जातं तर तिथलं शिक्षण द्या ना त्यांना समजेल त्या गोष्टी. आणि त्याच्यामुळं रस कमी होतो आपल्या लोकांचा. कारण तुम्ही जर बघाल तर जेवढाही या जगातली सगळी पॉवरफुल माणसं आहेत ना, ती कोणाचं ना तर कोणाचं तरी चरित्र वाचून मोठी झालेली लोक आहेत. असं लुंगे सुंगे कोणी मोठे होत नाहीत. असे सकाळी रोज उठला काम केलं, मी जॉब केला आणि पैसा कमवला आणि लगेच राष्ट्राध्यक्ष झालून मोठा नाही. ही लोक फार सूक्ष्म अभ्यास करतात या चरित्रांचा आणि त्या मार्गाने चालतात, म्हणून ती मोठे होतात. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांनी ज्ञान दिलं, रामदासांनी ज्ञान दिलं. त्यांना समजलं की नक्की काय करायचं आहे. म्हणजे काय शिवाजी महाराज काय सगळंच अगदी स्वतःच घेऊन नाही आले, ते देखील शिकले, तेव्हा ते मोठे झाले. आपल्या तरुणांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज एवढं जरी शिकलं ना, तुम्हाला गरज नाही कुठल्या व्याख्यानाला बसायची आणि कुणाचे 4 शब्द ऐकण्याची. बस एवढंच फक्त. आणखी एखादा व्यक्ती म्हणतो अशा अनेक आहेत. बाळासाहेब ठाकरे मला आवडतात आत्ताच्या घडीला. म्हणजे जे आपण अगदी पाहिलं आहे किंवा आता आपण जे सगळं लाईव्हमध्ये पाहतो की बाबा हा व्यक्ती यूट्यूबवरती कुठेही पाहिलं. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षात पाहिलं नाही आहे किंवा अजून आपण लोकमान्य टिळक घ्या, बाकी जी कोणी लोक असतील त्यांना आपण एवढं काय पाहिलं नाही आहे. पण बाळासाहेब ठाकरे मला फार आवडतात. त्याचं कारण म्हणजे हा माणूस इतका स्पष्ट होता, हा माणूस धर्मासाठी इतका धर्मवेडा होता, हा माणूस सामाजिक भान राखणारा होता, हा माणूस येणाऱ्या तरुण पिढीला एकमेव असा राजकारणी असेल जो तरुण पिढीला सांगत असेल की बाबा व्यसनाच्या आहारी जाऊ नका. बाकीचे दादा मामा काका रोज कार्यकर्ता फिरून आला की संध्याकाळी ठेल्यावरच बसवते ते खायला प्यायला, पे दिजायला मर तिकडं तुझी काय आयुष्याची वाटोळ होईल ते होईल. फार कमी राजकारणी असतात हो, स्वार्थी असतात सगळे. बरोबर. तुम्ही फिरा आमच्या मागणं, आम्हाला काही घेणे देणं नाही तुम्ही काय करताय नाही. पण बाळासाहेब ठाकरे एक अशी व्यक्ती होती ज्यानं खरोखर समाजामध्ये म्हणून एवढं नाव झालं, म्हणून एवढी लोक रडली. बरोबर आहे. आणि ती काही छोटी गोष्ट नाही आहे. माणसाची हयात निघून जाते पण हे मिळत नाही कोणाला. फार लोक येत नाही आजकाल. नाही, लोक जास्त कोणाला एंटरटेन करत नाहीत. पण हा व्यक्ती तुम्ही त्यांचं जीवनपट पाहाल, जीवनक्रम पाहाल तर फार अप्रतिम आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे या व्यक्तींकडून. ओके. आणि तुमचं बालपण कसं होतं खरं तर? आणि तुमच्या बालपणामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा रोल कधीपासून यायला लागला समजा? पहिलं तुम्ही बघाल तर इंटरनेट आत्ता अगदी 2010च्या नंतर, माझ्या तरी हातात 2010च्या नंतर इंटरनेट आलं आहे. त्याच्या आधी आम्ही गावाकडचे, आमचा भाग अत्यंत दुर्गम, आमचा कोयना भाग. आत्ता रेंज नाही आहे तिथे. आत्ता गेलात ना नेटवर्क नाही आत्ता या घडीला. आत्ता काम चालू आहे शिंदेसाहेब आल्यापासून, ते सगळं ते केबल इबल टाकायचं. त्यावेळेला इंटरनेट नव्हतं, त्यामुळे आम्हाला काय होतं या गावाच्या बाहेर काय चाललं आहे हेच माहीत नसायचं, गावाच्या बाहेर. त्याच्यामुळे ही बाकीची लांबची गोष्ट. पण मी जेव्हा मुंबईला आल्यानंतर जेव्हा मला मोबाईलवरती आपल्या राज ठाकरेंची भाषणं बघ, तेव्हा एक क्रेज होती त्यावेळेला. मग जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला एक बाळासाहेबांचं भाषण सजेस्ट झालं, जे दसरा मेळाव्याचं होतं 1994च्या. आणि मी ते पाहिलं तेव्हा मला माहीत नव्हतं की बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंचे काका आहेत किंवा हे असे एकत्र आहेत. कारण तेवढं आपल्याला काय समज म्हणजे नव्हतीच त्या सगळ्या गोष्टी. जेव्हा मला समजलं तेव्हा मी ठाकरे घराण्याचा अभ्यास केला. मग मी बाळासाहेबांची सगळी भाषणं बघायला लागलो. मग जुन्या मुलाखती मला यूट्यूबवरती सापडू लागल्या. मी बाळासाहेबांची 1-2 पुस्तकं देखील वाचली, अनेकांनी लिहिलेली. मग तेव्हा मला समजायला लागलं की बाळासाहेब ठाकरे, तेव्हा मला त्यांची ही ओळख पटली. मग त्यानंतर मी संपूर्ण भाषणं बघून, त्यावेळेला 1994 साली बाबा त्यांनी भाषणामध्ये हा मुद्दा उचलला, तर त्यावेळेला तो मुद्दा नक्की कसा होता, त्याची राजकीय पार्श्वभूमी काय होती, मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. आणि मग मला बाळासाहेब आतून दिसू लागले किंवा समजू लागले की बाबा हा व्यक्ती अत्यंत महत्त्वाचा होता त्यावेळेला. बरोबर. आता बाळासाहेबांच्या भाषणांबद्दल तुम्ही बोललात, पण मग असं कुठलं भाषण आहे का की जे आजच्या तरुण पिढीने ऐकायला हवं? तेच ते म्हटलं ना, दसरा मेळाव्याचा 1994चा जो दसरा मेळावा झाला बाळासाहेबांचा, ते उत्तम त्यांनी भाषण केलं आहे. अत्यंत सडेतोड उत्तम भाषण आहे. आणि त्यातले काही मुद्दे किंवा त्यातल्या काही गोष्टी आत्ता होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि बाळासाहेब जरी आत्ता असते ना तरी त्या गोष्टी केल्या असत्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी त्यावेळेला देखील भोंग्यांचं सगळ्यात मोठं हे केलं. आता त्यांनी असं नाही सांगितलं की फक्त मशिदीवरचे भोंगे काढा. त्यांचा सरळ विरोध होता की कोणत्याही पब्लिक प्लेसमध्ये उगाच भोंगा लावून लोकांना त्रास होईल अशी गोष्ट करूच नका. आणि हे आपल्या धर्मस्थळांवरती फार कमी पाहायला मिळतं, जे त्यांच्या तिकडे जास्त होतं. त्याच्याविषयी त्यांनी सडेतोड ते सगळ्या गोष्टी बोलले होते. आणि ती गोष्ट मला कुठंतरी त्यावेळेला देखील भावली, आत्ता देखील भावते. आणि बाकीच्या अजून त्यांच्या भाषणामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या त्यांनी मांडल्या
की बाबा आपला हिंदू धर्म कसा आहे, किंवा आपली लोक सहिष्णू आहेत, सेक्युलर आहेत, तर ती सेक्युलर राहिली तर काय होईल, या गोष्टी ती सहज सांगायची त्यावेळेला भाषणांमधून. ओके. आणि मग ते डायरेक्ट मनावरती रुजायचं. मला असं वाटतं ही भाषणं अजून आहेत, 1-2-3 भाषणं तुम्ही काढून अनेक भाषणं भेटतील, नक्की पहा. अत्यंत उत्तम वक्ता, माझा आवडता. येस. आणि त्यांचं जे हिंदुत्व होतं ते म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुम्हाला समजलेलं त्याचा काय अर्थ आहे? समजा बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांचं हिंदुत्व हे काय असं टोकाची भूमिका नव्हती की मारूनच टाका, संपूर्णच टाका. त्यांचं हिंदुत्व म्हणजे सरळ सरळ होतं की छत्रपतीने राज्य कशासाठी निर्माण केलं. आपल्याला सेक्युलरवादी शिकवतात की छत्रपती धर्मवादी नव्हते. मग हिंदवी राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे छत्रपती म्हणले ना. मग हिंदवी राज्य व्हावे म्हणजे नक्की काय? मग हे इकडच्या तिकडच्या जाती धर्माना बिर्मांना जोडतात की असे महाराज नव्हतेच, त्यांच्या मुसलमानच होते, मग ह्यांच्या सैन्यामध्ये हेच होते. असं काही नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा कट्टर हिंदुत्ववादी राजा या देशात सध्या तरी किंवा मागेही कधी झालेला नाही आहे. एवढा कट्टरतावादी मी तुम्हाला सांगतोय. अनेक फरमानं छत्रपतींनी काढलेली आहेत की ज्या मंदिरांवरती मंदिरांना तोडून मशिदी बांधलेत, त्या मशिदी पुन्हा तोडा. छत्रपतींनी फरमानं काढलेत गोव्यामध्ये जाऊन ही ख्रिश्चन जे पादरी बिदरी कोण येत आहेत आणि धर्मपरिवर्तन करतायत यांची सर कापून टाकलेत आणि त्यांना झाडांना टांगवून ठेवलं आहे. का तर जरब बसावी, कारण ही लोकं बाहेरून येत आहेत आणि आपल्या खेडोपाड्यातल्या गरीब लोकांना फुसलवत आहेत, त्यांना फसवलं जात आहे. असं हिंदुत्व म्हणजे तुम्ही अंगावर आल्यानंतर आम्ही अंगावर येऊ, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं. ते काय उगाच हिंदू नेता आहे म्हणून बळण आपलं जाऊन काहीतरी राजकारणासाठी काड्या करा असलं नेतृत्व नव्हतं जे आज होतं. काड्या गेल्या जातात अनेक ठिकाणी, जाणून बुजून दगड मारा, कुठं काय करा, दंगल पसरवा. बरोबर निवडणुकीच्या आधीच दंगली होतात. पण त्यावेळेला बाळासाहेब हे नेहमी हिंदू धर्माची बाजू घ्यायचे, पण ते नेहमी सांगायचे की बाबा तुमची चूक आहे, तुम्ही चूक करू नका, आम्ही चूक करणार नाही. असं त्यांचं एक सरळ स्पष्ट मला असं वाटते भूमिका त्यांच्या होत्या. आणि त्यावेळेला खरोखर तुम्ही काश्मीरी पंडितांची जर हत्या आपण पाहिल्या, संपूर्ण काश्मीर खोऱ्यातले पंडित संपवले या लोकांनी. त्याच्या विरोधात या देशामध्ये बाळासाहेब ठाकरे नावाचा एकमेव माणूस होता जो भर सभेमध्ये बोलत होता. भर सभेमध्ये हिंमत होती ती या माणसाची बोलण्याची, बाकी सगळे चिडीचूप होते. मग हे हिंदुत्व आहे. तुम्ही आवाज उठवणार ना, जेव्हा तुमच्या धर्मावरती अन्याय होईल तेव्हा तुम्ही तलवारी बाहेर नाही काढणार तर कधी काढणार? कांदा कापायला. या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं बाळासाहेबांनी अत्यंत स्वच्छपणे सांगितल्या. मी स्वच्छपणे सांगतोय, उग्रपणे नाही. म्हणजे उगाच काहीतरी आपलं समाजाला पेटवा, उकसवा, ही एक वेगळी भाषणाची शैली आहे. आणि स्वच्छपणे सांगणं ही माझी भूमिका, हे योग्य, हे चुकीचं, असा एकमेव वक्ता बाळासाहेब ठाकरे. बरोबर. आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत समजा की बाळासाहेबांच्या की ज्या आजच्या युवा पिढीने त्यांच्याकडनं शिकल्या पाहिजेत? बाळासाहेब मला असं वाटतंय राजकारणामध्ये अतिशय हुशार होते. म्हणजे आजचे युवा आहेत आपले, हे पाण्यासारखे वाहत जातात कुठेही. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, बाळासाहेबांचं एक भाषण मी पाहिलं होतं. त्याच्यामध्ये एका मुलाला ते बोलवतात आणि त्याला विचारतात, का रे बाबा तू का दारू पितोय, काय व्यसनाच्या मागे लागला आहे? तर तो सांगतो, अशी मला मुलगी सोडून गेली म्हणून मी दारू पितो. म्हणून बाळासाहेब त्याला म्हणतात की मी बाबा तुला पिंप आणून देतो एक अख्खं, पे आणि तुझं टेन्शन संपव. त्याच्यानंतर बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात की व्यसन असं पाहिजे की ये म्हणता आलं पाहिजे आणि जा म्हणता निघून गेलं पाहिजे. व्यसनाच्या मागे आपण जाता कामा नये. म्हणजे व्यसन हे आपल्याला जा की गेलं पाहिजे, ये तर आलं पाहिजे. आज काय होतंय, एकदा चिकटलं की मरेपर्यंत ते जे मरतंय तरी ते व्यसन त्याचं जाय ना. हा मला असं वाटतं तरुणांसाठी असे संदेश फार कमी राजकारणी देतात, फार कमी देतात. किती राजकारण्यांची भाषणात आपण वाचतो, ऐकावीशी तरी वाटतात का? आहेत का असे नेते? तर आहेत का? क्षुल्लक नेते ते 1-2 सोडून, ते पण आपण ऐकत नाही आजकाल. तर त्यावेळेला असा एक नेता होता ज्याची क्रेज प्रत्येक क्षेत्रात, लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण ऐकतोय. कारण त्यातून उग्रपणा नाही मिळत आहे, त्यातून काहीतरी शिकायला मिळतं आहे, प्रेरणा मिळते. आणि असा हा एकमेव माणूस बाळासाहेब ठाकरे. येस. आता मला पर्सनली जर म्हटलं ना तर त्यांची एक गोष्ट खूप आवडायची की ते स्पष्ट वक्ते होते. म्हणजे बरेच राजकारणी जे असतात त्यांना, म्हणजे आपण म्हणतो ना की लोकांना दाखवायचे दात वेगळे असतात, खायचे दात वेगळे असतात.
त्यांचं तसं नव्हतं की जे आहे ते क्लिअर आहे, मी असं आहे, पटतंय तर घ्या, म्हणजे त्यांचं ते क्लिअर होतं. असं त्यांनी नाही की लोकांना दाखवायसाठी ते काही वेगळे वागायचे, असं काही नव्हतं. तर ही एक चांगली गोष्ट आहे. आणखी एखादी गोष्ट की जर समजा तुम्हाला आठवते की ती शिकली पाहिजे समजा आपण. बाळासाहेबांकडून शिकायचं तर मला असं वाटतं सगळ्या लोकांना सोबत घेऊन कसं चालायचं, जे मला असं वाटतं नंतर जमलं नाही. खास करून बाळासाहेबांना देखील त्या काळामध्ये, कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एका अशा पक्षासमोर आपला पक्ष स्थापन करायचा आहे, काँग्रेससारख्या एका मोठ्या पक्षासमोर बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. अगदी छोटी शिवसेना, 15-20 वर्ष तर कुठलाही कॅन्डिडेट नाही निवडून आला. त्याच्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी, आणि ते पसरवायचं आहे. आता साधं उदाहरण घ्या, आपण एखादा पक्ष काढला, पुण्यामध्ये जरी पसरवायचं झालं ना तरी अख्खं आयुष्य जाईल आपलं. बरोबर. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते पेरणं, ते वाढवणं, लोक मिळवणं, जमवणं, त्यांना विश्वास निर्माण करून दिलं की मी आहे तुमच्यासाठी. मग त्यावेळेला रस्त्यावर जरी उतरायची वेळ लागली तरी मी उतरणार, तुमच्यासोबत आंदोलनात तर आंदोलनात, तुमच्या प्रत्येक हाकेला मी धावून येणार. मग या ज्या सगळ्या क्वालिटीज आहेत ना बाळासाहेबांच्या, मला फार आवडायच्या. म्हणजे जे छत्रपतींनी केलं, मी तुम्हाला म्हटलं ना की ही जी मोठी माणसं होतात ना, ही यांचं चरित्र वाचतात. आता तुम्ही बाळासाहेबांना शिकवण्याचं सगळ्यात मोठं काम प्रबोधनकार ठाकरेंनी केलं आहे. प्रबोधनकार ठाकरे उत्तम लेखक आहेत, त्यांची पुस्तकं वाचाल तर अप्रतिम आहेत, अप्रतिम. आणि त्याच्यामुळं त्यांनी चरित्र वाचलेत या लोकांची, आणि त्याच्यामुळे ही सगळी लोकं मोठी, त्यांना माहिती आहे लोकं कशी जमवायची आहेत, कशी मोठी करायची आहेत, त्यांना विश्वास कसा निर्माण करून द्यायचा आहे. त्याच्यामुळं या ज्या क्वालिटीज आहेत ना मला बाळासाहेबांच्या फार आवडल्या. आत्ताच्या घडीलांच्या आत्ताच्या नेत्यांना फार कमी जमतात, फार कमी. हे फक्त पैशावरती, बाळासाहेबांनी जमवलेली लोकं ही पैशावरती नव्हती, विश्वासानं निर्माण केलेली लोकं होती ती. म्हणून आज तागायत शिवसेनेची लोकं काही शिवसेनेला धरून आहेत, कारण ती एका याच्यावर निर्माण झाली, पैसे देऊन नाही. पैसे देऊन आलेले आज एका पक्षात तर उद्या 3ऱ्या 4थ्या 5व्या कुठे जातात त्याचा पत्ता लागत नाही. बरोबर. आणि खरं तर त्यांनी माणसं घडवली होती, कार्यकर्ते घडवले होते, जे आजच्या बऱ्याच लोकांना जमत नाही. आणि पुढचा प्रश्न असा आहे की समजा आता बाळासाहेब आज जर असते आणि आजचे जे राजकीय समीकरण आहेत ते जर त्यांनी पाहिले असते तर काय वाटतं की काय वाटलं असतं त्यांना? बाळासाहेबांनी आत्ताची राजकीय समीकरणं पाहता ही सगळी लोकांना पार हे करून टाकलं असतं भाषणातून देखील, आणि सरळ ते बोलून देखील दाखवलं असतं. आणि हे जातीचं राजकारण तर त्या माणसाला पटलंच नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुत्वाविषयी बोलणारा मोठा आवाज राहिला असता. आज आपल्याला असं वाटतंय की केंद्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, पण त्याच्या पलीकडची बाजू आपल्याला माहीत नाही अजून. ती बाजू म्हणजे आजही आपल्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार होतोयच, तो फक्त दिसत नाही. आज बाळासाहेब असते तर या सगळ्या गोष्टी बेधडक झाल्या असत्या, बेधडक. तर त्याच्यामुळं जातीच्या तर गोष्टींवरती बोललेच असते. बाळासाहेब आज असते तर हे जे उड्या मारणारे, तो बाळासाहेब म्हणले होते ना एका भाषणामधून, तर माझा कुठला आमदार फुटून गेला तर जिथं भेटेल तिथं तुडवा, रस्त्यात तुडवा. मग कुठेतरी ही जरब राहिली असती. आजच्या लोकांनी जरब राहिली नाही, त्याच्यामुळे नेत्यांवरती जरा धाक राहिला असता. पक्षांचं पूर्ण वाटोळं झालंय. मला असं वाटतं निष्ठा राहिली नाही या नेत्यांना, राजकारण्यांना. आणि कुठेतरी बाळासाहेब असते तर आज निश्चित महाराष्ट्राचं राजकारण जे काही घाण झालं आहे ते निश्चित मला असं वाटतंय चांगल्यारीत्या तरी निदान थोडं का होईना पण चांगलं राहिलं असतं सध्याच्या घडीला. ज्यावेळेस तरुण पिढीचा उल्लेख येतो त्यावेळेस एक गोष्ट असते की समजा त्यांना एखादी स्किल आली पाहिजे. जर त्यांना आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर अशा कुठल्या स्किल्स आहेत की ज्या समजा आजच्या मराठी तरुणांनी स्वतःमध्ये आत्मसात केल्या पाहिजेत? मला असं वाटतं निर्भीडपणे वागता आलं पाहिजे तरुणांना. आपले तरुण सध्या खूप फार लाजवीट आहेत. आपले तरुण हे मित्रांमध्ये गेल्यावर असे बाता मारतील जसे काय कोण मोठे हेच आहेत, पण जेव्हा सामाजिक गोष्ट येते तेव्हा ते फार मुरून राहतात, फार दबून राहतात, त्यांना ते बाहेर निघता येत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला जसं सांगितलं तसं घरगुती देखील वातावरण काय असतं हे देखील महत्त्वाचं आहे हो. कारण राजकारण्याच्या घरातला व्यक्ती किंवा त्याचा मुलगा राजकारणी चांगला होईलच असं नसतं. त्याच्यामुळं जे काही घरात वातावरण शिस्त आहे ना किंवा जे काही त्याला मिळतं आहे तेच तो घेऊन बाहेर पडणार आहे. तुमच्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह असेल तर तो तसाच नकारार्थी होणार आहे, सकारात्मक असेल तर तो सकारात्मक म्हणून बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळं हे जे वातावरण आहे ना घरातलं ते मला असं वाटतं सकारात्मक ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तरुणांनी किंवा तरुणांना खास करून पालकांनी तरुणांवरती सध्याचा विश्वास ठेवला पाहिजे. कारण झालं आहे कसं, आपले पालक सगळे म्हणजे सगळेच नाही म्हणता ना पण अर्धे हे जुन्या विचारांचे,
सगळ्या गोष्टी धरून राहणार आहे. आत्ताची तरुण पोरं म्हणजे अगदी बेलगाम सोडल्यागतच, अगदी त्यांना म्हणजे काय ते मागं वळून काय पाहतच नाहीत. एक मोटिवेशन व्हिडिओ पाहिले की त्यांना असं वाटतं जे आपण करू ते असंच करायचं. त्याच्यामुळे या 2 पिढ्यांमधला कुठं ना कुठंतरी मला असं वाटतं ताळमेळ साधता आला पाहिजे. तो जो साधता आला तरच या सगळ्या गोष्टी तरुण बिंदासपणे बाहेर करू शकतात, आपले मराठी खास करून तरुण. कारण तुम्ही जर बघाल तर एखाद्या गुजराती किंवा मारवाडी आपण त्यांची नावं घेऊया, त्यांच्या घरामध्ये त्या मुलाला लहानपणापासून धंद्याचं सांगितलं जातं की तू काही झालं तरी तुला धंदाच करायचा आहे. ते वातावरणच तसं बनवून ठेवतात. त्यांचा बाप 10 वेळा त्याला गल्ल्यावर घेऊन जाईल, त्याला ते धंद्यातलं नॉलेज देईल, सगळ्या गोष्टी करेल. आपला बाप फार कमी करतो. बरोबर आहे. आपल्या घरामध्ये त्या सगळ्या गोष्टी फार कमी मिळतात आपल्या मुलांना. त्याच्यामुळं आपली मुलं वाईट मार्गाला जातात. त्याचं कारण हे आपल्या लोकांचा लगाम नाही आहे. आणि जर लगाम असेल तर तो अति आहे. म्हणजे ते पोरगं कंटाळून तिच्याला काहीतरी त्यानं चुकीचं पाऊल उचललं पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांची मेक समजून घ्या की त्याला काय करायचं आहे. हा मुलगा अभ्यासात हुशार आहे, हा मुलगा राजकारणात हुशार आहे, ह्याला चांगलं बोलता येतं आहे, ह्याला चांगलं लिहिता येतं आहे, गाता येतं आहे, वाचता येतं आहे, काय करता येतं आहे. शेजारच्यानं काय केलं आहे म्हणून तुमच्या पोराला त्याच्यात ढकलू नका. ते शेजारच्याला काय का करेना, तुमचं बघा ना तुमच्या कशात पारंगत आहे, त्याला नक्की काय येतं आहे. आज आपली मराठी मुलं सगळ्या क्षेत्रामध्ये हुशार आहेत. तुम्ही बघा, आपण एक व्हिडिओ व्हायरल होतो, कोण चांगलं गातं आहे, कोण चांगलं नाचतं आहे. मग ह्या गोष्टी दडलेल्या गोष्टी आहेत, दाबलेल्या गोष्टी आहेत. नको ते तू हो गाण्याच्या ह्याच्यात जाऊ नको. ते कुठं तुला एवढा पैसा लावू मी, तू कुठं मोठा सिंगर होणार आहेस, कुठं लता मंगेशकर तू होणार करून तर बघ. नाही तर तू किती लता मंगेशकर झाला घरात बसून. मग हा न्यूनगंड आपल्या मुलांमध्ये लहानपणापासून येतो मराठी माणसाच्या. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण. हा बाजूला काढा तुम्ही, बघा तुमची पोरं किती बाहेर ताकदीनं फिरतायत. आणि विश्वास ठेवा थोडासा, चांगले मार्ग द्या. आपल्याकडचे तर मला असं वाटतं कित्येक जण मी असे पाहतो ज्याला पोराला घेऊन बारमध्ये प्यायला जातात, पोराला घेऊन. मग ते पण उद्या तुला पेऊन मारणारच ना शेवटी. काय देतोय आम्ही हे आम्हाला समजलं पाहिजे. कारण ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. तुमच्या गावातला एक तरुण मोठा झाला ना तर तुमचं अख्खं गाव मोठं झालं. तुमच्या गावातले बाकीचे सगळे तरुण त्याला आदर्श मानणार. पण तो एक मोठा झाला पाहिजे पहिला. एक गुंडा झाला, चोर झाला की त्या बाकीच्या नाही वाटतं हीच लाईफ आहे तिच्या याला, ह्याची मजा बघ काय चालली. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हटलं की काय आपल्या मुलांनी घेतलं पाहिजे किंवा काय, चांगले विचार घ्या, चांगले राहा, चांगले वागा. तुम्ही चांगलं कराल तर तुमचं चांगलंच होणार आहे. कारण तुम्ही चुकीच्या मार्गाला जाल तर मग तुम्ही नक्कीच आज ना उद्या अडकणार. तुम्ही कितीही मोठे असा, कितीही सामर्थ्यवान असा, तुम्ही मंत्री असा नाही तर. आणि आपल्या खास करून पोरांना राजकारणाचं लय किडा आहे. मी बघतो ना, लय म्हणजे त्यांना इतका किडा आहे ना. छोटी अगदी युवा अध्यक्ष, हा तालुका अध्यक्ष, जिल्हा, तुला राजकारणातलं कळतं काय. म्हणजे स्टेटस सिम्बॉल. काळ्या गाड्या घेऊन फिरलं पाहिजे, गाड्यात चैनी घातल्या पाहिजेत, पांढरे शर्ट अडकवून फिरलं पाहिजे. फिर ना, पण तुझं ते क्षेत्र असेल तर फिर. तुला त्यात खरोखरच आवड आहे का काहीतरी करायची तर निश्चित जा. तुला त्यातलं काय माहितीच नाही आणि तू फक्त राजकारणात उतरलाय किंवा तू कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलाय दाखवायचं आहे म्हणून, ही गोष्ट थोडीशी मला असं वाटते दिखावेगिरीची आपल्या मराठी माणसांमध्ये मागे आली पाहिजे. पगार आहे 20,000 आणि आम्ही 10 लाखाच्या गाड्या घेतोय तर हे चुकीचं आहे. हे स्टेटस सिम्बॉल खास करून मराठी माणसाकडे तुम्ही बघाल तर जास्त आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. थोडंसं दाखवणं किंवा आपण गावाला जरी आपल्याकडून अनेक जण मुंबईवरून गावाला गेले तरी गावात आहे मी मुंबईवाला आहे, बघ मी एवढं करतो, मी तेवढे. तो इकडं काय करतोय ते कुणाला माहीत नाही. तो काय इकडं चाललंय त्याच्याच आयुष्यातलं त्याला काय माहीत नसतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं कुठंतरी फोडण्यात यशस्वी झाली मराठी माणसं, निश्चित आपली मुलं चांगलंच घेणार. बघा तुम्ही, बरोबर, निश्चित चांगलं घेतील. आणि आता सोशल मीडिया आणि आजच्या तरुणांचं खूप जवळचं नातं आहे. ते दिवसभर सोशल मीडियावरती असतात आणि बऱ्याच लोकांची अशी इच्छा असते की यार मला पण सोशल मीडियावरती करिअर करायचं आहे. आता तुम्ही स्वतः सोशल मीडियावरती एक सक्सेसफुल करिअर स्वतःचं स्थापन केलेलं आहे, तर या मुलांसाठी तुमचं काय ॲडवाईस असेल? मग मला तेच तर म्हटलं की सोशल मीडियावरती यांना काय यायचं आहे. यांच्या वर्गातली कोणतरी मुलगी किंवा यांच्या वर्गातला कोणतरी मुलगा त्याला 50,000 फॉलोवर आहेत, काय करतोय तो, काय नाही ते रोज गाणे टाकतोय, कुठं काय कॉमेडी व्हिडिओ बनवतोय. मी सोशल मीडियावरती का आलो आहे? कारण मला XYZ काय जी चांगलं असेल ना ते द्यायचं आहे.
मी कुठं कोणाला शिव्या घालत नाही, मी कुठं फालतूगिरी करत नाही, कुठला असा वल्गर कंटेंट नाही आहे किंवा कुठल्या पोरीबिरींना घेऊन काहीतरी फालतू कंटेंट बनवत नाही आहे. मला करायचं असतं तर मी काही करू शकतो. पण आपलं काय आहे की बाबा सोशल मीडिया कशासाठी वापरायचं, तर बाबा काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आजच्या तरुणांमध्ये मला असं वाटतं 1% ही फक्त गोष्ट आहे. बाकी सगळे 99% पोरं ही फक्त फॉलोअर कमवा एवढ्यासाठीच येतात. मला असं वाटतं सोशल मीडियावरती चांगलं काहीतरी देण्यासाठी, भले तुम्ही चांगले कंटेंट बनवा पण त्यातून चांगला संदेश गेला पाहिजे, पुढच्याला पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे, पॉझिटिव्हिटी त्याच्याजवळ आली पाहिजे. मला असं वाटतं तरुणांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. फक्त सोशल मीडिया हे मृगजळ आहे. हे उद्या काही इंस्टाग्राम डिलीट झालं आहे, यूट्यूबवरनं डिलीट केलं, हे ॲप आहेत शेवटी, आज ना उद्या संपणार आहेत. तुम्ही स्वतःला बिल्ड करा, तुम्ही स्वतः काहीतरी व्हा. तुम्हाला फॉलोअर कमवण्याची गरज नाही. आज आपण साधं उदाहरण घेऊ, नीरज चोप्राचं आपण उदाहरण घेऊ. त्याने भाला फेकला, आज सांगायची गरज आहे का देशामध्ये की हा कोण आहे व्यक्ती म्हणून? नाही. तुम्ही तुमची गोष्ट कमवा, तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवा, तुमचे फॉलोवर येतील, तुम्ही फेमसही व्हाल, मीडिया तुमच्या मागेही पळेल, लोक तुम्हाला देखील मानतील. तुम्ही आधी काहीतरी करून दाखवा. आणि सोशल मीडिया हे करून दाखवण्याचं साधन नाही. मी तुम्हाला आजही सांगतो की इथं येऊन आता मी इथं बोलतोय म्हणून म्हणजे मी काय आमदारकीला उभा नाही राहणार आहे. मला जर काय करायचं असेल तिथे माझा मार्ग मी वेगळा चालू केला आहे किंवा मला इथून मोठं व्हायचं आहे. सोशल मीडिया हे फक्त एक माझं माध्यम आहे, जे आज आहे उद्या नाही. ते काय उद्या हॅक केलं कोणी संपलं, कोण होतं काय आपल्याला काही माहिती नाही आहे. पण त्याच्यामुळं असे मार्ग तयार करा. मला असं वाटतं स्वतःमध्ये आपल्या तरुणांनी मोठं झालं पाहिजे. तुम्ही मोठे व्हाल तर सोशल मीडियावरती देखील यायची तुम्हाला गरज लागणार नाही. मोठी लोकं किती सोशल मीडिया वापरतात, यांचे हँडलर सगळे वेगळे असतात, यांना माहिती नसतं आज काय पोस्ट टाकले आणि उद्या काय टाकले. बरोबर. पण ते स्वतः मोठे झालेले असतात. जिथं जातील तिथं हजारो लोक जमवू शकतात आणि त्यांच्यासाठी जमतात, कारण त्यांनी ते स्वतःमध्ये अचीव केलं आहे. आणि मला असं वाटतं आपल्या तरुणांनी पहिले हे केलं पाहिजे सोशल मीडियावरती येण्यापेक्षा. पण तरी पण आज जर तुम्ही म्हणजे तुमचं चॅनल जर पाहिलं तर तुम्ही फार कमी वेळात लोकांचे मनं जिंकलेले आहेत. एक सक्सेसफुल चॅनल आपण म्हणू शकतो. तर एखाद्याला जर समजा चांगल्या कारणाने सोशल मीडियावरती यायचं आहे तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की ते त्या लक्षात ठेवल्या पाहिजे की ज्याने त्याला लवकर सक्सेस मिळेल? सोशल मीडिया अल्गोरिदमवर चालतं ते. म्हणजे तुम्ही जितका चांगला कंटेंट द्याल, तुम्ही त्याला व्यवस्थित अगदी म्हणजे समोरच्याला कसं खिळवून ठेवायचं माझ्या कंटेंटवरती, हे ज्याला जमलं तो सोशल मीडियावरती नक्कीच सक्सेसफुल होणार. त्या काय नवीन सांगण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळं हे फक्त छोटंसं ज्ञान आहे जे अल्गोरिदमचं आहे की नक्की कसं वर्क करतं. तुमची 100 मिनिटाची व्हिडिओ 100% व्हिडिओ आहे, त्यातली 80% व्हिडिओ पाहिल्यानंतर ती व्हिडिओ व्हायरल होणारच आहे. बरोबर. पण तीच व्हिडिओ 10% पाहिल्यानंतर ती व्हिडिओ ते सजेस्टच नाही करणार, त्यांना माहिती आहे, कारण याला कोणाला इंटरेस्ट नाही आहे. हे सगळं अल्गोरिदमवर चालणारा खेळ आहे. चांगला कंटेंट द्या, लोकांना खिळवून ठेवण्याची ताकद ठेवा. खिळवून ठेवायची म्हणजे कुठल्याही थराला जाऊ नका. चांगले कंटेंट देऊन खिळवून ठेवा. निश्चित तुम्ही सोशल मीडियावरती मला असं वाटतं ग्रो व्हाल. येस. आणि याच नोटवरती आजचा हा पॉडकास्ट आपण एंड करूयात. तुम्ही खूप छान सजेशन दिले. 2च मुद्दे सांगितलेत. एक म्हणजे तुमचा कॉन्टेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना चांगल्या रीतीने खेळून ठेवायचं. हो. येस. खरं तर तेच असतं की वॉच टाईम आपण त्यालाच म्हणतो की CTR आणि वॉच टाईम त्याच्यावरती सगळं चालत असतं. तर थँक्यू सो मच धन्यवाद. की तुम्ही पुन्हा एकदा इथं आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एक चांगला पॉडकास्ट दिलात. कारण आज माझ्यावरती पण खूप मोठी जबाबदारी होती, कारण आजचा पहिलाच एपिसोड होता आणि मला आनंद आहे की हा एपिसोड मला तुमच्यासोबत स्टार्ट करता आला. आणि ज्या एपिसोडची सुरुवातच आपण छत्रपती शिवरायांपासून केली, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून केली, तर खरंच थँक्यू सो मच. धन्यवाद.